करुणामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृताचा 22वा अध्याय बघत आहोत। हा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन। या अध्यायामध्ये श्रीरामकृष्ण दक्षिणेश्वरला त्यांच्या खोलीत बसलेले आहेत, समोर भक्त पण बसलेले आहेत। श्रीरामकृष्ण जमिनीवर बसलेले आहेत खाली भक्तांबरोबर। आणि आपण ते गेल्या रविवारी बघितलं होतं की श्रीरामकृष्ण म्हणतात, गमतीने साहस्य बघितलं पहिलं मी आईचं नाव घेत असतो म्हणून या असल्या घृतकुल्या मधुकुल्या जोडाला मिळतात, पण ती आवळ्या भोपळ्याचं दान नसते देत, ती देत असते अमृतफलं। अमृतफलं म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे, ज्ञान हे अमृतफल आहे, प्रेम हे ईश्वर प्रेम या अर्थाने अमृतफल आहे, विवेक आणि वैराग्य ही सगळी फळं आहेत, गोड फळं आहेत। अमृत शब्दाचे अर्थ दोन होतात की नाही। आपल्याला स्वर्गातलं अमृत माहिती आहे, स्वर्गामध्ये जातात ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, म्हणजे स्वर्गलोक हा जसा आपला मनुष्यलोक आहे नाही, क्षिप्रमी मानुषे लोके गीतामध्ये म्हटलं आहे, हा मनुष्यलोक आहे, मानुष्यलोक म्हणजे मनुष्यलोक आहे। तसंच स्वर्गलोक पण आहे, म्हणजे 14 भुवनांची, भुवन म्हणजे लोक, भुवन म्हणजे आपण घर म्हणतो, तशी 14 घरं, 14 भुवन, 14 स्थानं, 14 लोक त्याला म्हणतात। इथे वस्ती आहे या अर्थाने, आपण वस्ती असली त्याला शहर म्हणतो, गाव म्हणतो, तसं जिथे वस्ती आहे, जिथे काहीतरी घडतं आहे त्याला लोक म्हणतात। भूलोक, गोलोक, स्वर्गलोक, भूग, वस्वह वगैरे, जनतपः खाली आहे, तल पाताल, तलातल वगैरे असे 7 खाली, वरती 7 असे 14 आहे, त्यामध्ये भूलोक पण आहे। स्वर्गलोकामध्ये काय आहे, विशाल आहे, म्हणजे भव्य आहे तो खूप। आता किती भव्य आहे, आपल्या पृथ्वीपेक्षा भव्य आहे काय की नाही। तिथलं दरबार आपलं पार्लमेंटच्या पेक्षा मोठा आहे की छोटा आहे त्याला काय तरी, पण ते भव्य आहे सगळं। तिथे काय आहे, सगळंच अद्भुत, डोळे दिपवणार आहे असं आपण म्हणूया। आणि नंतर तिथे आता नुसतं दिव्य असून चालत नाही नाही, सगळंच पाहिजे ना। डोळ्याला सुख पाहिजे, कानाला पाहिजे, आपल्या इंद्रियांना सुख देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथे आहेत। माणूस काय तेच करतो, इथे पृथ्वीवर पण तेच करतो। आपल्या पंचेंद्रियांना, सेन्स ऑर्गन्स ज्याला म्हणतो, ज्ञानेंद्रिय आहे आणि शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे विषय आपल्याला सुख देतात किंवा दुःख देतात। तर तिथे दुःखविरहित सुख आहे अशी स्वर्गाची कल्पना आहे। म्हणजे तुम्ही किती खाल्लं समजा तरी तुमचं एक पोट खराब होणार नाही। आणि तिथे धन्वंतरी वगैरे आहे औषध देणारे की नाही, परंतु बहुतेक तशी पाळी येत नाही। तिथे हॉस्पिटल आहेत की नाही, नसावेत आहे की नाही। तिथे ICU आहे की नाही, नसावेत। तिथं स्मशान आहे की नाही, नसावे की नाही। कारण काय, सर्वस्व हिशोब आहे तिथे। क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, मर्त्यलोक म्हणजे आपला हा मर्त्यलोक आहे। मग स्वर्ग मर्त्यलोक नाही काय,
तोही मर्त्यलोकच आहे. मर्त्यलोक विशंतीत म्हटलं आहे. मी त्याला एंड आहे अर्थाने. आपल्यासारखा मर्त्यलोक नाही आहे तिथे. आपल्या इथे काय त्याचा अवधी फार कमी आहे की नाही. आपण म्हणतो प्रारब्ध संपलं की आयुष्य संपतं. ते त्याचं प्रारब्ध नाही तर क्षीण पुण्य आहे. तुमचा पुण्याचा साठा संपला, मर्त्यलोकम विशंती प्रविशंती अर्थाने तुम्ही मर्त्य लोकांमध्ये पुन्हा आगमन तुमचं होतं या पृथ्वीलोकावर. कशासाठी? पुन्हा पुण्य कमवा स्वर्गात जाण्यासाठी. हा असा अर्थ आहे त्याचा. मग हे तिथे अमृत आहे. आता अमृत म्हणजे नक्कीच गोड असणार आहे की नाही. ते आहे ना आजकाल काय चहा पितात ना, अमृततुल्य चहा असं काहीतरी आहे. आता पाट्या दिसतात, अमृततुल्य चहाच्या पाट्या दिसतात की नाही. आता ती चहाची हे आहे, चहाची स्तुती आहे की अमृताची निंदा आहे, कोणाला काही समजत नाही. ते काय ते आहे की नाही. अमृततुल्य म्हणजे काय? अमृतापेक्षा चहा चांगला आहे की चहापेक्षा अमृत चांगलं आहे? कारण अमृत कोणी चाखून बघितलं नाही आहे. पण तुल्य म्हणजे तुलना केलेली आहे अमृताची. म्हणजे ती खूपच, आता गोड काही सगळ्यांना नेहमी खाऊ शकत नाही आपण. अशी काहीतरी खूपच अमृत म्हणजे अमृतासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतील. अमृता होणे नाम गोड तुझे देवा. आता अमृताचं नावसुद्धा, देवाचं नावसुद्धा गोड लागतं कानाला, जिभेला नाही, कानाला. कानालासुद्धा गोड लागणाऱ्या गोष्टी म्हणजे आवडणाऱ्या अर्थाने. तो माणूस गोड आहे म्हणतो म्हणजे त्याचा चव गोड आहे आणि चांगला माणूस आहे. तो गोड बोलतो म्हणजे चांगला बोलतो, मनाला आवडेल असं बोलतो. हा गोड शब्द बऱ्याच वेळी आपल्याला येतो. भाजी खूप गोड झाली म्हणजे काही ती गोड झाली नाही आहे, चांगली झाली या अर्थाने. तर अमृत शब्दाचा अर्थ तिथे असा घेतला आहे की सगळं आपल्याला रुचेल, आवडेल, पसंत पडेल असं सगळं तिथे आहे. अमृत दुसरा अर्थ असो की ते अमृतत्व देणारं की नाही. तुम्हाला अमृतत्व देणारं, तुमचं मृतत्व नाहीसं करणारं. मृतत्व म्हणजे नाशवान जे आहे स्वभाव आहे. अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्य भारत की नाही. नाशिन म्हणजे नाशवान की नाही. प्रत्येक गोष्ट शिळी होते, जीर्ण होते आणि नंतर ती नाश पावते की नाही. फुलंसुद्धा जेव्हा उमलतात खूप सुंदर असतात ती की नाही, खूप छान दिसतात. हळूहळू ते मलूल होतात की नाही, मग शिळी होतात, मग गळून पडतात आणि मग ती आपण म्हणतो की आता ती त्याचं संपलं की नाही. ते संपलं. प्रत्येक जीवाचे 6 जे परिणाम असतात की नाही, जे आहे ते परिणामते आणि शेवटी नश्यती. हे 6ही परिणाम प्रत्येक गोष्टीला लागू असतात. त्याला म्हणतात काळाचा प्रभाव की नाही. काळाचा प्रभाव प्रत्येक गोष्टीवर पडत असतो. अशी कोणतीच गोष्ट जगात नाही आहे की नाही की ज्याच्यावर काळाचा प्रभाव पडत नाही. प्रत्येक गोष्ट काळाच्या अधीन असते. आणि महाभारतात त्याचं फारच सुंदर आहे. म्हणजे अनुक्रमणिका पर्वामध्येही आहे आणि शेवटी मग तो द्वारकेहून अर्जुन परत येतो त्यावेळी सगळं व्यास त्यांना सांगतात, अरे कशाला तू दुःख होतोस. प्रत्येक गोष्टीवर काळाचा परिणाम चालतो आणि काळच सगळं निर्माण करतो. त्या फार सुंदर श्लोक आहेत, ते अंतर्मुख करणारे श्लोक आहेत महाभारतामध्ये नाही की सगळ्या गोष्टी काळाप्रमाणे घडतात. काळाचा महिमा, काळाचा प्रभाव, काळाचं सामर्थ्य, काळाचं शासन सगळ्या गोष्टीवर चालतं. हे जर माणसाला समजलं तर किती सुंदर होईल आहे बघा की नाही. सगळ्याच गोष्टी चालतं. अशी कोणती गोष्ट आहे जर काळाचं, आता आपण ऋतू म्हणतो, ऋतूवर काय सगळंच आहे. सगळ्या गोष्टींवर काळाचा प्रभाव असतो. म्हणजे गोष्टी घडतात, मग आपण गोष्टी घडतात त्याला आपण कसं बघायचं, कशा प्रकारे आपण त्याच्याकडे आपला दृष्टिकोन कसा असावा किंवा त्याची प्रतिक्रिया आपल्या मनात कशा प्रकारे उत्पन्न व्हावी की नाही. ते जर कारण खूप गोष्टी सांगता येतील आपल्याला आहे की नाही आणि ते सगळ्यात बरोबर असतात. पण अगदी थोडक्यामध्ये तंतोतंत सांगायचं झालं तर काळ आहे की नाही. ह्याच्यात खूप सुंदर याचं वेदांतामध्ये खूप विचार झालेला आहे नाही. नंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा खूप, आणि विशेष करून भागवतामध्ये आहे की नाही, माफ करा, महाभारतामध्ये
खूप झालेला विषय की नाही. ते रामायणामध्ये आहे ना की नाही, राम जात असतो युवराज राज्याभिषेक व्हायला युवराजाचा, आणि नंतर अचानक मध्ये काहीतरी घडतं, 1 प्रहर 2 प्रहरामध्ये, आणि सगळंच पुन्हा ते कुठेच होतं, कुठलं काय आणि कुठलं काय, वल्कलं घाला आणि बनात जा. हा काळाचा महिमा आहे. नाही, काळ घडवतो की नाही. रावण एवढा सामर्थ्यशाली की नाही, सगळे भुवन त्याच्या टाचेखाली आहेत. शनीच्या पाठीवर पाय देऊन तो सिंहासनावर बसतो. एवढं सामर्थ्यवान. पाहता पाहता रावण काय झाला, नामशेष झाला की नाही. हा काळाचा महिमा आहे की नाही. त्याच्यामुळे तुमचं ते काहीच चालत नाही. काळाच्या समोर कोणाचंच चालत नाही आहे. अवताराचे पण चालत नाही आहे की नाही. भगवान कृष्ण सगळं ते नष्ट झालं, हे तर नष्ट झालंच, कुरुकुळ नष्ट झालंच, यदुकुळ पण नष्ट झालं. वृष्णी ते एकच आहे, सात्वत आहे, यादव आहे, सगळे एकाच कुळाचे आहेत. ते अंधक आहे, सगळे एकाच कुळाचे आहेत. ते नष्ट झाले. आता कृष्ण इतकं मोठं कुळ, खरं म्हणजे यदू कुरुकुळ एकच आहेत. ते ययातीपासून सुरू झाले. यदू मोठा मुलगा होता, पुरू हा छोटा मुलगा होता. बाकी तुरुस वगैरे 5 मुलं होते ते ययातीला. ते एकच कुळ आहे, यदुकुळ आणि पुरुकुळ. सगळं नष्ट झालं. त्याचा भाऊ बलरामसुद्धा त्याने ध्यानवीन समाधीत घेऊन तोही आपल्या रूपामध्ये म्हणजे सामावला गेला. एवढ्या मोठ्या कुळाचा कृष्ण पण एकटा. हा काळाचा महिमा आहे नाही. कोणी नाही कृष्णाबरोबर. झाडाखाली एकटा बसला आहे की नाही, डाव्या पायावर उजवा पाय ठेवून. असं वर्णन आहे भागवतामध्ये, महाभारतामध्ये आहे. महाभारतातलं उदाहरण म्हणजे वर्णन थोडं वेगळं असतं, भागवतातलं वर्णन थोडं वेगळं असतं की नाही. कोणीच नाही. कुठून काय एक बाण येतो, त्याच्या अंगठ्याला लागतो किंवा तळव्याला लागतो आणि बस अवतार समाप्ती होते की नाही. म्हणजे काळाचा प्रभाव तिथेही चालतो की नाही. काळाचा महिमा की नाही. टाईम इज व्हेरी पॉवरफुल की नाही, अतिशय पॉवरफुल आहे. जुन्या काळी एक चित्रपट होता वक्त म्हणून, हिंदीमध्ये, फार वर्ष झालं त्याला, 50-60 वर्ष झाले की नाही. त्याच्यामध्ये आहे ते वक्त का बिगडे मिजाज की नाही. वक्तचे सांगता येत नाही. हे समजलं तुम्हाला किंवा आपल्या मनाने हे थोडं समजून घेतलं तर काय माहिती आहे आपलं, काय आपल्या हातात काय नाही, सगळं काळच करतो आहे. ऋतूसुद्धा बदलतात, काळाप्रमाणेच बदलतात. हे फार मोठी हे ज्ञान आहे. ते म्हटलं आहे ना की हे अमृत आहे. ज्ञान, प्रेम, विवेक, वैराग्य की नाही. म्हणजे हे तुम्हाला बलवान बनवतात आणि निर्भय बनवतात नाही. कारण 2 गोष्टींचा खूप अभाव आहे आपल्याकडे नाही. आपण म्हणतो आहे, पण आपल्या तसं बघितलं तर त्याला काही अर्थ नाही, आपल्या बलाला काही अर्थ नाही आहे. कारण आपण केव्हा ढेपाळतो. भीती कशाची वाटते, गरज नसताना, काही कारण नसताना भीती. कारण हा स्थायी भाव आहे. ही भीती इमोशन आहे, भावना आहे की नाही. ही कशाने तुम्हाला भीती वाटू शकते, काही कारण असो की नसो. केव्हाही ती तुमच्या मनाच्या पृष्ठभागावर प्रगट होऊ शकते, आविर्भूत होऊ शकते, येऊ शकते की नाही. त्याला काही कारण मिळून लागत नाही, असेल नसेल की नाही. कारण ती दडलेली असते, ती भरते, फक्त एवढंच की नाही. पण हे अमृतत्व फळितं छान आहे की आपल्याला जे मिळतं दोन्ही अर्थाने घ्या. जसं आपण गेल्या वेळी म्हटलं, अनन्याश्चिंतयन्तो माम, 9व्या अध्यायाचा 22वा श्लोक आहे हा गीतेचा. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः, जनाः सामान्य नाम आहे, मानवाः, जनाः असे मनुष्य, सगळे असेच येतात गीतेमध्ये की नाही. ये जनाः, जो कोणी मनुष्य असेल तो की नाही. म्हणजे सगळेच, कोणीच त्याच्यामध्ये अपवाद नाही आहे, सगळ्यांना समाविष्ट केलेलं आहे. ये जनाः पर्युपासते, परिसमंतात, पूर्णपणे तो काय करतो, देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. उपासते
विविध प्रकारे तो देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेषाम अशा सगळ्यांना. पुन्हा बहुवचन आहे. संस्कृतमध्ये बहुवचन म्हणतात, मराठीत अनेक वचन म्हणतात. बहु शब्दाचे अर्थ एकच आहे, बहु काय अनेक काय. तेषाम म्हणजे त्या सगळ्यांना, नाही सगळ्यांना, झाडून सगळ्यांना. तुम्ही हे करा, तुम्ही तेषाममध्ये आले. तेषाम सततयुक्ता, नाही म्हणजे ते सततम युक्त आहे. मग काय दिवसभर उपासनाच करतात काय, दिवसभर जपच करतात काय, दिवसभर पूजाच करतात काय, दिवसभर ध्यानच करतात काय. कारण पुन्हा याच अध्यायात आला सततम कीर्तयंतो माम, की नाही. तो पुन्हा सतत कीर्तन करतो. कीर्तन म्हणजे काय, दररोज दिवसभर घेऊन पेटी आणि टाळ घेऊन मृदंग घेऊन करतो काय, की नाही. असं आहे काय, तसं तर वाटत नाही. अनन्यचेतसा, त्याच्यात या सध्यात आहे अनन्यचेतसा, म्हणजे जन अन्यचेतसा, ज्याच्या मनामध्ये दुसरं काही नाही आहे. व्यवहारामध्ये असं होतं काय, नाही आहे. मग इथं अमृतत्व म्हणजे फळ म्हणजे काय, ते म्हणतात ज्ञान विवेक वगैरे, हा स्थायी भाव आहे. व्यक्तित्वाच्या, तुमच्या व्यक्तित्वाचा स्थायी भाव आहे, की नाही. याचा अर्थ काय, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा तुमचे ज्ञान तुमच्या हातात आहे. ईश्वर प्रेम आहे, की नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा ते वर येतं. जशी भीती नेहमी वर असते, याला वाटच पाहत असते वर यायला. आपण दुर्बल होऊन जातो, केव्हाही दुर्बलता आपल्या मनावर शिकते, आपलं मन दुर्बल होऊन जातं, की नाही. कारण तो स्थायी भाव आहे, की नाही. आपलं ते नेचर आहे, की नाही. हे सगळे इमोशन आपोआप असतात, ते आतच असतात, दडलेले असतात, केव्हाही वर येतात. माणूस जसे लहान मुलांचं बघत नाही, त्याला थोडं रागवलं, त्याचा अपमान झाला की त्याचा अहंकार दुखावला गेला, तो हमसून रडतात, त्याच्या डोळ्याच्या धारा लागतात मोठमोठ्या, आहे की नाही. मग त्याला शांत करावं लागतं बोलून, आहे की नाही. तो हुंदके देतो. कसं सगळं दडलेलं असतं आतमध्ये, फक्त त्या विशिष्ट कारणामुळे ते अगदी स्फोटाप्रमाणे प्रकट होतं. तसंच इथे जे म्हटलं आहे की ते सततम कीर्तयंतो माम, ये तर ते जे आहे यतंतश्च दृढव्रताः, की नाही. भजन्ते नन्य मनुसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. खूपदा येते, किंवा तुमचं चित्त हे सतत देवाला जोडा, हा उपदेश आहे, की नाही. आणि दिलं की तुमची ते आपण म्हटलं आहे की योगक्षेमम वहाम्यम असं म्हटलं आहे, की नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे ना, की नाही. लोक म्हणूनच इकडे वळत नाही आहे. त्यांना काय वाटतं, सगळ्यांनाच वाटतं तुम्ही आम्हीच त्याच्यात आहोच. काय वाटतं आपल्याला की इकडे गेलं की तिकडलं नुकसान होईल आहे, की नाही. इकडे जास्ती भार दिला की तिकडले ती बाजू वर जाईल आहे. तराजूमध्ये असतं ना, की आता सीसॉ असतो ना, मुलं खेळतात त्याच्यामध्ये, इकडला मूल खाली तिकडे वर जातं, तिकडला खाली इकडे वर जातं, असंच वाटतं. हे सीसॉ वाटतं आपल्याला, की नाही. असं सीसॉ आहे काय, ही मोठी समस्या आहे. आणि याच्याविषयी आपल्याला काहीच उलगडा होत नाही आहे. मग इकडे वळा, गीता काय म्हणते, त्याला म्हणतात श्रुती. श्रुती काय म्हणते. दुसरं म्हणजे लॉजिक, तुमचं लॉजिक लावा. दुसरं प्रमाण लॉजिकचं आहे, तर्क लावा, बुद्धी लावा. म्हणजे निष्पक्षपणे विचार करा, तटस्थपणे विचार करा, त्याला तर्क म्हणतात, की नाही. तिसरं म्हणजे अनुभव, तुमचा आमचा, तुमचा स्वतःचा अनुभव बघा. हे 3 प्रमाण आहेत. इतरांचे प्रमाण बघा, इतरांचे बघा, आणि याचे त्याचे बघू नका. चुकीचे उदाहरणं घेऊ नका. जे खरोखर यशस्वी आहेत त्यांचे उदाहरणं घ्या. नेहमी उदाहरणं यशस्वी लोकांची घ्यायची, अपयशी लोकांची कशी घ्या घेतात. ते काय उदाहरणं आहेत काय. झाडाची परीक्षा चांगल्या फळांवर होते, खराब फळावर होत नाही. झाडाला खराब फळं लागू शकतात, किडकी फळं लागू शकतात, एखाद्या फळाला कीड लागू शकते, पण त्या झाडाला कोणत्या प्रकारची फळं लागतात हे त्याचं नव्हे. उत्तम फळं कोणती लागतात, त्यावरून त्या झाडाच्या जातीची परीक्षा होते. जाती म्हणजे जन्म, तो कोणती जात आहे त्या झाडाची त्याची परीक्षा होते. तसंच ह्याचे जर आपल्याला पाहिजे असेल, उदाहरणं पाहिजे असेल, म्हणजे याचं आपल्याला जर आपल्याला ते अवलंब करायचं आहे त्याचं, की नाही घ्यायचं की नाही घ्यायचं,
हे जर ठरवायचं असेल तर तुम्हाला मग हे घ्यावं लागेल की नाही. इथे म्हटलं आहे ज्ञान प्रेम. प्रेम म्हणजे म्हटलं मी प्रेम लिहिलं आहे ईश्वर प्रेमार्थाने. विवेक आणि वैराग्य. आणखी 2-4 जोडा त्याला बरेच जोडता येतात. जसं षड्रूप असतात ना ते षट संपत्ती पण असते की नाही. श्रद्धा समाधान वगैरे 6 प्रकारची संपत्ती पण असते. 6 प्रकारचे विकार पण असतात. म्हणजे रोग म्हणतो. विकार म्हणजे रोग या अर्थाने, व्याधी अर्थाने, आधी व्याधी दोन्ही की नाही. मग हे 4 म्हणजे आणखी जोडा त्याला काही हरकत नाही आहे. तर हे तुमचं खरोखर तुमचं भलं करतं आहे की भलं करत नाही, तुमचं नुकसानही करतं आहे. हा तिढा कसा सोडणार तुम्ही, हा पेच कसा सोडणार. त्यामुळे पेच वगैरे काही नाही आहे की नाही, असं कधी होत नसतं. हे सगळे आपल्या मनातल्या कल्पना असतात. कार्याचं कायच्या मागची भूमिका अशी असते की आपल्याला हे सोडायचं नसतं की नाही. आपल्याला आपल्या भूमिकेवरून आपण सेफ स्पेस नेहमी शोधत असतो, कम्फर्टेबल. स्वामीजी म्हणतात आम्हाला किती लोकांनी म्हटलं आहे, स्वामी स्वतःविषयी म्हणतात, त्यांना किती लोकांनी म्हटलं आहे आम्हाला कम्फर्टेबल रिलिजन पाहिजे काय की नाही. रिलिजन आणि कम्फर्टेबल, रिलिजन कम्फर्टेबलच असतो. पण तुम्ही ज्याप्रमाणे कम्फर्टेबल म्हणतात त्याप्रमाणे नसतो आहे की नाही. आपल्या कम्फर्टेबलच्या कल्पना सेट कल्पना आहे, पक्क्या झालेल्या आहेत आहे की नाही. आपल्या स्वतःने करून घेतलेल्या आणि इतरांनी करून दिलेल्या याप्रमाणे त्या कल्पना सेट झालेल्या आहेत. त्याला आपण पडताळून बघायला पाहिजे, पारखून बघायला पाहिजे, त्याची जाच करायला पाहिजे आहे की नाही. नुसतंच काही घेतलं ना आपण स्वीकारून घेतलं असं करून कसं चालेल आहे की नाही. आणि फक्त आपलं सगळं तर्क इकडेच चालतो, तिकडे का चालत नाही. कारण काय आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे करून घेतो की नाही. सोयीप्रमाणे करू नका. कारण ती गोष्ट, कोणती गोष्ट, चांगली गोष्ट नेहमी आधी कठीण असते. असं जगात काय आहे की नाही. आधी तुम्हाला तपस्या करावं लागते, कष्ट करावे लागतात, त्रास सहन करावा लागतो, दिवसाची रात्र करावं लागते, रात्रीचा दिवस करावा लागतो, तेव्हा मग आपल्याला काहीतरी मोठं फळ मिळतं. तसं मी तिथे लागू तर मग इथं का लागू होणार नाही. तपस्या कुठे लागते की नाही. तपस्या म्हणजे ताप की नाही. तुम्हाला ताप कुठे होणार, इथे होणार, तिथे होणार की नाही. ह्या तापाने आपल्याला मिळतं तेही पाहिजे आपल्याला, त्या तापाने ते मिळतं तेही पाहिजे. म्हणून योगक्षेमं वहाम्यहम्. त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो. वहामी फार सुंदर शब्द आहे. वहामी क्रियापद आहे की नाही, फार सुंदर क्रियापद आहे की नाही. मी ते कोणावर तरी सोपवतो, माझ्या कोणत्या तरी असिस्टंटवर की नाही. अहम वहामी, मी कोणाकडं तरी करून घेतो. कृतकारिता अनुभवतीत 3 प्रकारे गोष्टी होतात. स्वतः करतो, करून घेतो, किंवा दुसऱ्याकडून ते अनुमोदन करून घेतो. मग 3 कृतकारिता अनुभवतीत असं म्हणतात ते. तसं बिसं काही नाही, मी करतो स्वतः. हे देवाचं आहे, स्वतः कर्तव्य. अर्जुनाला स्वतः बसले, काही करत नव्हते. मला युद्ध करायचं, मग युद्धात जाण्याची गरज काय. मासे खायचे तर मासे पात्र जायचं कशाला. तुम्हाला युद्धच करायचं आहे. न करी धरी शस्त्रा, ते कृष्णाची प्रतिज्ञा होती, मी हातात शस्त्र धरणार नाही, मी युद्धात राहील, हातात शस्त्र धरणार नाही. क्षत्रिय आहे, पण कृष्ण म्हणतो मी हातात शस्त्र धरणार नाही. मग शस्त्र धरणार नाही तर नाही धरणार. कृष्ण तर शस्त्रधारी आहे, सुदर्शन चक्रधारी आहे, नाही धरणार तर नाही धरणार. मग युद्धात कशाला पाहिजे. 18 दिवस युद्धामध्ये कृष्ण नाही, कशाला नाही. मग शस्त्र नाही तर मग चाबूक आणि तोत्र वैतरिक पाणी आहे. पाणी म्हणजे असतं हात. तोत्र वैतरिक वेतोत्र म्हणजे त्याचा बस लगाम आणि चाबूक आणि लगाम. मग चाबूक आणि लगाम कशाला पाहिजे. ते तर याचं काम आहे, सारथ्याचं काम आहे, ते छोटं काम आहे. कशाला युद्धात, कशाला युद्धाशी काय संबंध आहे. म्हणून वहामी ते क्रियापद आहे. मी स्वतः तिथे नाही. द्रौपदीला सांगितलं असतं, कोणाला मदत करायला सांगून दिलं असतं, चल जावं मदत कर. मी स्वतः मदत करेन. मी सुदाम्याला कोणाला मदत करायला सांगितलं, स्वतः मदत केली, स्वतः प्रत्यक्षपणे इन पर्सन की नाही. म्हणजे इथे माझ्या भक्ताला मी स्वतः करतो असं या अर्थाने इथे की नाही. कारण काय, तो अनन्य चिंत, त्याची काळजी दुसरं कोणी घेऊ शकत नाही की नाही.
अनन्याश्चिंतयन्तो माम. तो दुसरा पण त्याच्यात काहीच नाही आहे, तो स्वतःची काळजी घेऊन, स्वतःची काळजी कशी घ्यायची त्याला समजत नाही. अशा अर्थाने पांडवांची काळजी पांडवाला घेता येत नाही. ते फारच भोळसट आहे, फारच सज्जन आहे, अतिसज्जन आहे की नाही. असे लोक टिकणार कसे आहे जगामध्ये? कारण काय, लबाड लोक खूप आहेत, कुटील कपटी लोक खूप आहेत आणि त्यांना यांचं काही करायचं नाही, त्यांना तोंड देता येत नाही. मग अशा लोकांची पण त्यांच्यात एक चांगली गोष्ट आहे, काय ते सततम चिंतयन्तो माम. त्यांच्यात एक चांगला गुण आहे, तो मला खूप आवडतो की नाही. त्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याला ईश्वर प्रेम म्हटलं इथे की नाही. त्याला ज्ञान आहे, सगळे एक खरं म्हणजे एक पर्यायाचे शब्द आहे. ज्ञान, प्रेम, विवेक, वैराग्य हे सगळे पर्यायाचे शब्द आहे. तुम्ही कोणत्या देवसुनी अंगण बघा तुम्हाला ते दिसेल तुम्हाला. पण आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारे ते वापरावं लागतं आणि त्याच्या वेगवेगळ्या त्यांचे काही क्रिया असतात, त्याची कार्य असतं, म्हणजे त्याचे परिणाम वेगवेगळे असतात थोड्या प्रकारे. अहम वहामी वहाम्यहम अहम वहामी अनन्याश्चिंतयन्तो. म्हणजे ते बघा काय म्हटलं आहे की आता घृतकुल्य मधुकुल्य दुःख त्याला कुठून मिळणार? हे कोणाला मिळतात? जे करतात प्रयत्न, हे तर काहीच प्रयत्न करत नाही की नाही. कारण हे स्वतःचा बारा स्वतः घेऊ शकत नाही, म्हणून स्वामी आहे ना. उदाहरण आपण नेहमीच बघतो की लहान मुलांनी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, त्यांना स्वतःची काळजी घेत नाही, काही समजत नाही त्यांना, कारण ते काही डेव्हलप झाले नसतात. पण त्यांची काळजी नंतर ते स्वतः घेतात, पण ती खरी काळजी त्यांची कोणी लहानपणी होते. तेवढी काळजी कोणी दुसरी मोठेपणी घेऊ शकत नाही, शक्यच नाही की नाही. अगदी छोटा असताना तो स्वतःकडे बघू शकत नाही, त्याला काहीच करता येत नाही, हातपाय हलवल्याशिवाय रडल्याशिवाय दुसरं काहीच करता येत नाही. त्याची काळजी किती प्रकारे घेतली जाते आणि ती खरी काळजी असते. उदाहरण आहे फक्त हे. त्याची खरी, त्याला काय होईल त्याचा अंदाज आधीच घेतला जातो. त्याला भूक लागली असेल, त्याला काही त्रास होत असेल, अमुक असेल तमुक असेल, डास चावत असेल, कारण त्याला काहीच करता येत नाही. पूर्णपणे तो असहाय्य असतो, परावलंबी असतो. मग हे उदाहरण आहे नाही. तसाच हा भक्त असतो, असं आपण थोडंसं त्याला बघण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्याला आपण काय किती प्रकारे बघू शकतो, आपण जितकं शक्य आहे थोडक्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करतो. हेच गीतेचाच भाव आहे हा की नाही. आणि सगळं पुराण वाङ्मय असंच आहे ते की नाही. पुराण वाङ्मय हे तुम्हाला खूप छान समजावून सांगतं. प्रल्हादाचं बघा की नाही, प्रत्यक्ष भगवान स्वतःची काळजी घेतली नाही. ते दरीवरून फेकून दिलं, दरीमध्ये कडेलोट प्रल्हादाचा की नाही. भगवंतानी कोणाला सांगितलं त्याला झेल भाऊ, तो पडला आहे तर खाली पडला तर तो त्याचे तुकडे होतील. स्वतः हात करून त्याला झेलतात आणि प्रत्येक वेळी स्वतः त्याचं रक्षण करतात. ते गजेंद्र मोक्ष आहे, ते मगर आहे, याचा पाय पकडतं आहे हत्तीचा, सगळे प्रयत्न करत सोडत काही होत नाही. मग ते निघून जातात सगळेजण नातेवाईक. आता कोणीच नाही आहे. आता त्या जसं द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेचा प्रसंग आहे तसंच हाही प्रसंग आहे की नाही. त्या ज्याला जसं कोणीच आपल्याला नाही, आता आपण एकटं पडलेलो आहो, आपल्या सहाय्याला आजूबाजूला पण कोण नाही आहे. त्यावेळी मग त्याला देवाची आठवण येते गजेंद्राला. मग देवाची प्रार्थना करतात. काय प्रार्थना करा, काहीच नाही. आता ते कमळ असतं, एक तोडतो, आपल्या सोडण्याने नेतो आणि देवाला म्हणतो आहे की नाही. मग ते नारायण येतात गरुडावर घेऊन, ते फडफड करत येतात ते आणि चक्र मारून लवकरात लवकर त्याची मुक्ती करतात. तो गंधर्व असतो मगर म्हणजे की नाही, त्याला शाप मिळाला असतो. पण ती सुटका आपल्या भक्ताची स्वतः करतो. अशी पुराणामध्ये शेकडो उदाहरणं आहेत, सगळी कळते. तो मार्कंडे आहे, त्याला 16 वर्ष अगदी तरुण असतो, त्याचा मृत्यू असतो, त्याला यम येतात, भीती वाटते त्याला नाही. आणि मग त्या शिवलिंगाला तो कवटाळतो, म्हणजे त्याचं सहाय्य घेतो. मग ते यमदूत म्हणतात ते सोड, तुझा मृत्यू आहे, तुला घेऊन जायचं आहे, त्याला आम्ही आलेलो आहे. यमराज स्वतः येतात, कारण त्याच्या दूताला जर म्हणणे जर सावित्रीचं आहे ना तसं त्या प्रकारचं आहे. सावित्री सत्यवानचं यमराज स्वतः येतात नाही. तर ते तो म्हणतो की तू सोड त्याला, तर तुम्ही नाही सोडणार. मग तिथे प्रत्यक्ष शिव येतात आणि त्यांची थोडंसं वादविवाद होतात शिवाचा आणि यमदेवाचा. ते म्हणतात
आम्ही तुमचेच नियम पाळतो, तुम्ही कसं काय आम्हाला नियम पाळतो, पण मी काल तू काल आहे, मी महाकाळ आहे की नाही, त्याचा मृत्यू ते टाळतात. हे सगळी आणखी कितीतरी उदाहरणं आहेत, तुम्ही स्वतः शोधून बघू शकता की नाही. तर प्रत्येक वेळी तुम्ही बघा, रामाच्या जीवनामध्ये बघा, ते गरुडाला स्वतः असतो, जो हा असतो जटायू असतो, स्वतः त्याला मुक्ती देतात की नाही. शबरीला स्वतः उद्धार करतात, अहल्येचा स्वतः उद्धार करतात की नाही. बिभीषणाला स्वतः त्याला आश्रय देतात आणि हनुमंताला स्वतः वेळ ठेवतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. महाभारत रामायण हे ते मुख्य इतिहास म्हणून घेतो आपण. पुराणामध्ये सुद्धा कितीतरी उदाहरणं आहे. कृष्णाचं बालपण बघा तुम्ही की नाही. स्वतःच त्या याच्याबरोबर त्या गोकुळात त्या बालांबरोबर बसतात, गुराख्यांवर बसतात, त्यांच्याबरोबर जेवतात, त्यांच्याबरोबर वापरतात. ते सगळं स्वतः आहे. याचं कारण काय, ते प्रेम आहे आणि तिथे स्वतः सेवा करण्यात आनंद असतो. जसं अनन्य चिंतन करून भक्त जेव्हा देवाची सेवा करतो, ती सेवा ईश्वर देवसेवा आहे ती. तसंच भक्त जसा करतो तसं देवसुद्धा स्वतः करतो. जशी ती भक्त सेवा आहे ती एक प्रकारे. त्यामुळे भजन्ते अनन्य मनसो, भजंती अनन्य मनसो, अनन्य मनसो भजंती, म्हणजे मनामध्ये त्याच्या दुसरं काहीच नाही. अशा अवस्थेमध्ये जर तुकाराम महाराजांचं बघा, ते तुमचं ते थोडंफार चरित्र माहिती आहे. दुष्काळ पडला वगैरे तरी चालू आहे ते आपल्या त्या डोंगरावर बसून ते भजन करायचे दिवसभर. अनन्य मनसो आहे ते नाही, ते दिवसभर भजन करायचे. मग त्यांची काळजी कोण गेली आहे की नाही, मग देवानी काळजी घेतली, विठ्ठलाने काळजी घेतली की नाही. असंच आहे ना जवळपास सगळे जे संतांची मांदियाळी आहे महाराष्ट्रामध्ये. इतक्या प्रकारच्या 18 पगड जातीतले संत झाले महाराष्ट्रामध्ये की नाही. त्यांच्या चरित्र जाऊ तर तेच आहे की नाही, की ती जनाबाईचं ते दळण येते, नंतर एकनाथांचं ते तो काय असतो खंड्या की काहीतरी पाणी भरून देतो वगैरे, सगळ्या गोष्टी ज्या वाचतो आपण त्याच्यामध्ये ते स्वतः कशाला देवाला ते चंदन घासून देतं वगैरे नाही. या सगळ्या गोष्टी आपण जे बघतो त्याच्यामध्ये भाव तोच आहे की नाही. तुम्ही देवाला तुमचं मन दिलं की देव तुम्हाला तुमच्या सगळ्या पाठीशी असतो आणि तुमची काळजी घेतो. मग त्याच्यात एकच थोडासा पेच किंवा अडचण आहे की आपल्या जगामध्ये जसं आपल्याला दिसतं कोणी मदत करताना प्रत्यक्षपणे आहे की नाही, त्याच्यामुळे आपण थोडेसे बऱ्यापैकी आश्वस्त होतो. तसं इथं नसतं. कारण हा फक्त विश्वासाचा प्रश्न, श्रद्धेचा प्रश्न आहे की करेल देव, आपल्या मदतीला येईल आहे. कशाच्या भरोशावर, हे फक्त श्रद्धेच्या भरोशावर आहे. असेल तर आहे, नाही तर नाही. हा तुमचा प्रश्न आहे की श्रद्धा असेल की नसेल. आणि इथे कोणी त्याची काही जबरदस्ती करू शकत नाही आहे, फक्त तेवढाच पेच आहे. पण जसं मग 3 प्रमाण आहे, श्रुतियुक्ती आणि अनुभूती. या 3 प्रमाण जर तुम्ही वापरले तर तुम्हाला लक्षात येईल आहे की इथे धावन निमिल्यवाने त्रे न स्खलेन पते दिह. ते तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवा की डोळे उघडे ठेवून विश्वास करा. तुम्ही डोळे बंद करून महामार्गावर धावा किंवा डोळे उघडे ठेवून धावा, तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही की नाही. निमिल्यवान नेत्रे, निमिल्य म्हणजे बंद करून, नेत्रे म्हणजे डोळे उघडे ठेवून. न स्खलेन न पतेरिह, तुमचं काही नुकसान होणार नाही. स्खलन आणि पतन या 2 अर्थांमध्ये काहीच होणार नाही की नाही. इह म्हणजे या भक्ती मार्गामध्ये तुम्ही देवावर प्रेम केलं आहे की नाही, ह्या गोष्टी तुम्हाला आपोआपच मिळतील आणि ह्याची किंमत कळली पाहिजे. इथं जे म्हटलं आहे ना की ज्ञान प्रेम विवेक वगैरे सगळ्यात मोठा घोळ इथेच आहे. हे किती मूल्यवान गोष्टी आहे, किती महान गोष्टी याची आपल्याला कल्पनाच येत नाही की नाही. ह्या आपण थोड्या दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतो की नाही. आणि आपल्याला बिघडेल म्हणतो, हा आपला चुकीचा व्यवहार आहे की नाही, घाट्याचा व्यवहार आहे आपला. आपण व्यवहार करावा, जगात व्यवहार करावं लागतात. प्रत्येक व्यवहार आपण घाट्यासाठी नाही करत, लाभासाठीच करतो. पण इथं व्यवहार करताना आपण लाभ काय आहे, हानी काय आहे हे आपल्याला कळत नाही आहे की नाही. त्यांना मोह आहे, त्याला मोह म्हणतात की नाही. आपल्याला कळत नाही आहे, चुकीची गोष्ट ते योगसूत्राला फळसा नाही की नाही. ती अशुची वाटते. आत्मनस्तू म्हणजे जे पोकळ आहे ते भरीव वाटतं, जे अनित्य आहे ते नित्य वाटतं. म्हणजे जसं आहे त्याच्या नेमकं उलटं वाटतं. त्याचं नाव अविद्या म्हटलं पतंजली योगसूत्रामध्ये. अनात्मनस्तू अविद्या. म्हणजे अविद्या म्हणजे काय, जे जसं पाहिजे तसं दिसत नाही, उलटं दिसतं. चांगली गोष्ट वाईट दिसते, वाईट गोष्ट चांगली दिसते. हे कशामुळे, अविद्येमुळे, विद्येचा अभाव. म्हणून इथे
हे गीतेमध्ये वारंवार वचन दिलेलं आहे, वारंवार प्रतिज्ञा केलेली आहे. कशाला पाहिजे इतकेदा वचन देणं, प्रतिज्ञा देणं? कारण आपल्याला प्रॉब्लेम आहे, आपला विश्वासच बसत नाही असं काही असतं म्हणून. असं काही शक्य होतं की नाही? बघून सवरून लॉजिक वापरून इतर बघूनसुद्धा आपलं खात्री होत नाही. आपला संशय पुन्हा कुठून तरी मध्ये येतोच. चित्वैनम संशयम योगम आतिष्ठो तिष्ठ भारत, 4थ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे की नाही? संशयाला छाटून टाक. संशय करणं वाईट नाही आहे की नाही, पण इथे आहे. कारण की इथे काय, इथे पक्का आहे ते, इथे काही कुठे किंतु परंतु किंवा असं किंवा तसं नाही आहे की नाही. 100% बरोबर आहे ते. याचं कारण काही नवीन गोष्ट नाही आहे, कित्येकदा पारखून झाली आहे, शेकडो वेळा हजारो वेळा पारखून झालेली आहे, घडलेली आहे. मग ती इतक्या बाबतीत गोष्ट होते. इतके लोक मुक्त येणे व आता यथयोस्य पारम, इतके लोक भवसागर पार होऊन गेलेले आहे, इतके लोक आनंदी झाले. तुम्ही का नाही होणार? तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही कोणते वेगळे आहात? तुम्ही त्यांच्याप्रमाणेच तुम्ही आहात. कारण उदाहरणाने समजतो आपण नेहमी कोणती गोष्ट, उदाहरणाने आपला संशय संपतो की नाही. इतके लोक भवसागराच्या पार होऊन गेले आहे की नाही, मग तुम्ही का होणार नाही की नाही? सोपं समीकरण आहे की नाही. पण काय होतं, संशयाचे संस्कार असतात की नाही. नाही, इथे आपण जखडलेलो असतो, या जगाला जखडलेलो असतो. जळूसारखे, जे जळू जखडून असते सोडत नाही ते. जळूसारखे आपण त्याला स्वामी टेनॅसिटी म्हटलं आहे. ग्रेट इज द टेनॅसिटी विथ विच मॅन क्लिंग्स टू द सेन्सेस की नाही. हे आपले जे सेन्सेस आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहे की नाही, हे आपल्याला जग हे असं काही दाखवतं आहे, सत्य दाखवतं आहे की याच्या हे नाही आहे, जसं दिसत तसं नाही आहे. तर जख्ख पकडून ठेवलं आहे. ग्रेट इज द टेनेसिटी असं म्हटलं आहे, पक्क धरून ठेवलं आहे. टेनेसिटी म्हणजे काय? म्हणजे चिवटपणा आहे की नाही. पण असं पक्क धरून ठेवलं आहे. आणि जसं त्याला म्हणतात ना बुलडॉग, त्याला बुलडॉग म्हणतात, तो सोडतच नाही. तसंच ग्रेट इथे तर मराठीत असं भाषांतर केलं आहे, जळूसारखं आपण या इंद्रिय गम्य जगताला चिकटून बसलेलं आहे. मराठीत भाषांतर ज्ञानयोगातलं आहे वाक्य. ग्रेट इज द टेनेसिटी विथ विच मॅन क्लिंग्स टू द सेन्सेस. आणि असे आपण पक्क करून ठेवलं आहे की नाही. ते थोडी सोडणं तर कठीण आहे, सोडण्याची मानसिक तयारी असली तरी खूप फरक पडून जातो. म्हणजे याविषयी नुसता विश्वास जरी उत्पन्न झाला, म्हणून गीतेमध्ये सतत सांगितलं आहे की नाही. अर्जुना, तो संशय राक्षस आहे, त्याला संशय राक्षस नाश महाश्रम यामी गुरुम शरणम भव वैद्यम, श्रीरामकृष्ण स्तोत्र आहे ना. हा संशय राक्षस जो आहे की नाही, हा खरा राक्षस नाही आहे की नाही. तो भीती दाखवणार आहे. खरोखरच होतं की, कारण माणसाला काय आहे, त्याला खात्री पाहिजे असते की धोका नको नसतो पत्करायचा की नाही. आपण धोका पत्करायला तयार नाही, पण फार सावधगीने चालतो की नाही. इतर ठिकाणी आपण असतो अभय भयदर्शन असं म्हटलं आहे. जिथं भीतीची शेकडो कारणं आहे तिथे अगदी निश्चिंत असतं, आणि जिथे भीतीचं कारणच नाही आहे तिथे मात्र घाबरतो आपण. ही विसंगती आहे, आणि विसंगतीने मानवी जीवन कम्प्लिटली भरलेलं आहे की नाही. आपल्या जीवनात शेकडो विसंगती आहे की नाही. इथे विसंगती आहे की नाही. जिथे काळजीपूर्वक चालायला पाहिजे तिथे निश्चिंतपणे चालतो, आणि जिथे निश्चिंतपणा आहे तिथे आपण ते एक पाऊल फुंकून टाकतो, शेवट टाकतच नाही. हे खूप महत्त्वाचं आहे की नाही. बघा तुम्ही, ते गमतीने म्हणतात आहे, पण ते गमतीने नाही आहे की नाही. त्यात फार मोठा अर्थ आहे की नाही. गमतीने काय लोकांना मजा वाटते, मग लोक तिथे थोडं थांबतात, त्यांचं मन तिथे थोडंसं अटकून पडतं, नाही तर मन कुठे स्थिर होत नाही. म्हणून ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतात आहे, प्रत्यक्ष करून दाखवतात आहे आपण, आणि पुन्हा समाधीत जातात आहे की नाही. म्हणजे ही गोष्ट तिथे कनेक्टेड आहे की नाही. ही नुसतं बोलण्याची गोष्ट नाही, कोणतीच गोष्ट बोलायची. म्हणून स्वामीजी म्हणतात की श्रीरामकृष्णांच्या एक वाक्यामध्ये तुम्हाला इतका गहन अर्थ असतो की नाही. ते 3 दिवस ते हाती नारायण मौत नारायण ते सांगितलं स्वामीने आपल्या मित्राला वैकुंठनाथ सांगायला. त्याचा अर्थ 3 दिवस समजावून सांगितलं त्यांनी. मग तुला असं मला माहीतच नव्हतं. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात नरेंद्रला जे कळतं ना बाकीच्यांना काही कळत नाही आहे की नाही. मग त्यात स्वामी म्हणतात ते माताजींविषयी, अरे तुम्हाला काही कळलं नाही, माताजी कोण होत्या म्हणून तुम्हाला कळेल नंतर आहे की नाही. मग सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळत नाही, नेहमीच कळत नाही आहे. कारण काय असतं,
आपलं व्यक्तित्व तिथे येतं. आपलं व्यक्तित्व काय असतं, नेहमी संशय घेणारं असतं. हां, आणि जिथे पाहिजे तिथे घेत नाही, आणि जिथं नाही पाहिजे तिथे मात्र हटकून घेतो आपण. म्हणून ते म्हणतात की हे इथे काय, ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार, म्हणजे ते भाव आहे, भावगम्य आहे की नाही. आपण उदाहरणं बघितली, प्रल्हादाचं बघितलं, द्रौपदीचं बघितलं, विदुराचं बघितलं, कितीतरी आहे. तिथे सगळा भाव आहे बघा. तुम्ही जर बघितलं ना, पुराण फार छान आहे. पुराण वैती पुराण की नाही, ते कधीच जुने होत नाही, त्याला पुराण म्हणतात की नाही. ते नेहमी नित्य नूतन असतात. बघा इतके हजार वर्ष झाले अजूनही पोरं बाळं सगळे मस्त गमतीने बघतात टी व्हीवर. तो भीम काय, हनुमान काय, गणपती काय, शिव काय, सगळे पुराणं चालू आहेत याच्यामध्ये. मी काय बघितलं नाही, पण आहे रामायण महाभारत किती पूर्ण झालं. कारण काय, ते नुसतेच गमतीदार नाही आहे की नाही, त्याच्यामध्ये सगळे काय डिव्हिनिटी आहे, दिव्यत्व आहे. इतकं प्रभावी का करतात, तुम्हाला बदलून टाकू शकता, इतकं सामर्थ्य त्याच्यात आहे. कारण ते डिवाईन प्ले आहे की नाही, ती लीला आहे, ब्रह्मलीला आहे, ती परमेश्वराची लीला आहे की नाही. ती काय ती मानवासाठी आहे की नाही, तुमच्या मनाला मुग्ध करणारी आहे. तुमच्या मनाला मुग्ध नाही गेलं तर तुमचं मन पटकन सटकून जाईल, दुसरीकडे चाललं जाईल आणि जातच ते की नाही. पण ते तुम्हाला बांधून ठेवणारी आहे, कारण मन फार विचित्र आहे की नाही. आपलं ते सगळं सांगतात, गीताही सांगते की नाही, असंशयम महाभाव मनो दुर्निग्रहम चलम. अर्जुना तू म्हणतो ते नीटच बरोबरच म्हणतो आहे, मला त्याच्याविषयी संशय नाही आहे. असंशयम न संशयम महाबाहो आहे की नाही. अर्जुनाला दिलं आहे संबोधन आहे, महाबाहो, तू महाबाहू आहे, पराक्रमी आहे, पण हे मला माहिती आहे असंशयम आहे. मला तू जे म्हणतोस ना त्याला माझं एन्डोर्समेंट आहे, पक्क माली मान्यता आहे. मी तिथे काही तुझ्याची बात घालत नाही असं कसं म्हणतो. हे जगात अशक्य काय असं विसं काही म्हणत नाही. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. चलम म्हणजे चंचलम, मन अत्यंत चंचल आहे, पाऱ्यासारखं, हातात चिमटीत पकडता येत नाही. दुर्निग्रहम, त्याला कंट्रोल नाही करता येत, निग्रह करता येत नाही आहे की नाही. त्याच्यावर कंट्रोल घेता येत, ताबा मिळवता येत नाही की नाही. म्हणजे ते मान्य आहे. मग अशा मनाला तुम्हाला असंच काहीतरी औषध पाहिजे. जी दुर्धर रोग जो आहे, कठीण रोग आहे, त्याला त्या प्रकारचीच ट्रीटमेंट पाहिजे, केमोथेरपीच पाहिजे की नाही. अशी खूप हे जे आहे रसायन आहे ना, कथामृतम हे रसायन आहे की नाही. तव कथामृतम तप्त जीवनम की नाही. या भौतिक जगाने आपल्याला पोखरून टाकलेलं आहे, दग्ध केलेलं आहे, जाळून टाकलेलं आहे आणि संताप निर्माण केलेला आहे आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये की नाही. मग तिथे कथामृतच पाहिजे. भगवंताच्या कथारूपी अमृतानेच तुमच्या जीवनाचं जे आहे तप्त जीवनम. कवी बिरीतम, कशावरून, महान लोकांनी त्याची स्तुती केली आहे. नक्कीच चांगलं असणार, ते खरंच असणार या अर्थाने. कोणी सोम्या गोम्याने थोडीच म्हटलं आहे की कवी बिरीतम. कवी म्हणजे ऋषींनी ज्याची महिमा गायलेला आहे. कवी म्हणजे ऋषी, क्रांतदर्शी त्यांना ऋषी म्हणतात, संतदर्शी त्यांना ऋषी म्हणतात, त्यांना कवी म्हणतात. कवी पुराण मनुषाशितारम गीतेमध्ये आहे. कल्मषापहम, कल्मष म्हणजे वाईट, दोष, पाप या अर्थाने पण कल्मष शब्द वापरतात. किंवा किचड म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो मराठीत की नाही, हिंदीत ज्याला किचड म्हणतात, चिखल, असे बरेचसे त्याचे अर्थ करतात. कल्मषापहम, अपहम म्हणजे ते सगळं जे काही मलिन असते सगळं दूर करतं. श्रवणमंगलम, गोड आहे कोणाला लागलं. आता कोणाला गोड लागलं पाहिजे देवाचं नाव. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आहे की नाही, की नाही. देवाचं नाव खूप गोड आहे की नाही. मग उगाच काय काय प्रल्हाद नेहमी नारायण नारायण करतो, नारायण नारायण करतो, कारण त्याला ते गोड लागतं आहे. इतर गोष्टी त्याला गोड लागत नाही, इतर गोष्टी त्याचं मन नाही आहे. फार श्रेष्ठ उदाहरण आहे. संतसुद्धा तेच आहे. तुकाराम महाराज काय उगाच जाऊन तिथं बसतात कुठेतरी एकांतामध्ये डोंगरावर. आता तिथं मोठं मंदिर होतं आहे वरती याच्यावर, आणि त्यांचं ते गाथा मंदिर झालं त्या इंद्राच्या घाटी. तिथे त्याला 10-15 वर्ष 20 वर्ष झाले त्याला. खूप सुंदर मूर्ती आहे तुकाराम महाराजची, मोठी मूर्ती आहे, अगदी तल्लीन होऊन. फार सुंदर मूर्ती आहे. कधी गेले तुम्ही बघा ती मूर्ती, ब्रॉन्झची मूर्ती आहे पण खूप मोठी आहे. आणि त्याच्यावरचे भाव खूप छान, तल्लीन होऊन ते भजन करतात आहे आणि पुन्हा आता ते डोंगरावर त्या जिथे ते भजन करत असत
नाही. आता तिथे रस्ते झाले, सगळंच झालं आहे. आता एवढ्या वर्षामध्ये काही ना काही चांगले बदल होतच असतात. पण आता ते भव्य दगडाचं काय जे काय होतं आहे ते मंदिर होत आहे, तुकारामाचं मंदिर होतं आहे. का त्यानं तर खायलाही नव्हतं. दुष्काळ, अन्न दानात दान झाली त्यांच्या कुटुंबाची. पण तरी पण त्यांनी काय केलं, ते भजन सोडलं नाही की नाही. अनन्या चिंतयन्तो माम, कारण त्यांना काय तेवढी निष्ठा आहे. ती निष्ठा आपल्यामध्ये कमी आहे, फारच कमी आहे. म्हणून श्रीरामकृष्ण 16 नेहमी एक गाणे तरी करा, कुठलंही गाणं कुठलं होतं आहे का. ती निष्ठा होती की त्यांनी देव माझं बघून गेलं आहे की नाही. ते श्रीरामकृष्ण काशीला गेले होते, त्यांना कोणतरी विचारलं, म्हणजे एका मठात गेले होते, तिथे साधू होते, इथे तुम्हाला कोण खाऊ घालतं. ते खूप रागवले. कोण खाऊ घालतं म्हणजे अन्नपूर्ण खाऊ घालतं मला. ती निष्ठा आहे, विश्वास आहे की नाही. त्यांना राग आला, आम्हाला कोण खाऊ घालतं म्हणजे काय, देव खाऊ घालतो. आम्ही काय कोणाचे खातो रे, तो देव आम्हाला देतो रे, असं काहीतरी आहे ते की नाही. तर ही जी निष्ठा आहे, हा विश्वास आहे की नाही, हा सगळा ब्रह्मांडाचा जो चालवतो त्याच्यावरचा विश्वास आहे की नाही. सर्व लोक महेश्वरम की नाही. हे ब्रह्मांड चालवणारी शक्ती आहे आणि तो सगुण निर्गुण आहे आणि साकार निराकार आहे की नाही. हा विश्वास की नाही. मग आपण तो विश्वास मूर्तीमध्ये, मंदिरामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. त्याला परिश्रम लागतात, त्याला बरेच प्रयत्न लागतात की नाही. मग लोक रांगा लावतात मंदिर दर्शनासाठी, त्याची वाट पाहतात. ज्याला भाव नाही आहे, श्रद्धा नाही आहे, संशयी मन आहे, तो हा काय प्रकार आहे, वेडेपणा आहे. आणि आहेच त्यांच्या दृष्टीने वेडेपणाच आहे. तो विरुद्ध भावाचे असतात ते म्हणजे हा वेडेपणाच आहे. पण जर भाव असेल तर त्याच्या दृष्टीने बघितलं तर तुम्हाला तो वेडेपणा नाही ना, तो फार शहाणपणा आहे, तो मोठा शहाणपणा आहे. कारण त्याला माहीत आहे हे मनापुढे कोणाचं काही चालत नसतं. तुम्ही सगळे जिंकलं तर मनापुढे तुम्ही हारले. तिथे यशस्वी झाले तर तेच खरं यश आहे, त्याला यश म्हणतात असतं. जितकं मिळालं तितकं यश आहे ते. मग ते 100पैकी 10 मार्क मिळाले तर ते 10 म्हणजे खूप मोठे झाले. ते यश आहे, खरं यश आहे, निखळ यश आहे की नाही, प्युअर यश आहे ते. म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करतात 10% जरी त्यांना यश मिळालं तर ते फार मोठं यश समजलं जातं. कारण ते यश मिळणं फारच कठीण आहे. लोकांना समजावून सांगणं फार कठीण आहे. लोक ऐकायलाच तयार नाही आहे. लोक ढिम्म असतात, कोडगे असतात, गेंड्याच्या कातडीचे असतात. सगळं तर तलवारचे घाव काहीच होत नाही तिथे, काहीच चालत नाही. मग त्यासाठी किती प्रयत्न, स्वामीजी म्हणतात त्याचा नाक धरून त्या घशातोड तो खरा त्याचा भीत करताय. आपण त्याच्यात वाचलं तर उत्तम आणि मध्यम आणि अदम वैद्य आहे की नाही. तो रोगी आहे, काही केलं ऐकतच नाही, औषधच घेत नाही. मग त्याच्या छातीवर गुडघा राहून त्याच्या तोंडात ओतणारा जबरदस्तीने तो हित करताय, त्याचा कल्याण इच्छू आहे की नाही. आणि त्याचं झालं तर बरंच होईल असं उल्लेख आहे वचनामृतामध्ये. कारण काय, त्याचं औषध त्याच्या पोटात लहान मुलांना नाही काय, लहान मुलं कुठे घेतात औषधं. ते गोकर्ण असतं काहीतरी छोटंसं, त्याला चोच असते, त्याचं नाक दाबतात, म्हणजे त्याला काहीच करता येतं. तरी तो गरगर करतो असं, पण घाशातून खाली उतरू देत नाही. पण घाशातून खाली उतरायचा उपायच नाही, तर उतरतं खाली का. त्याला त्रास देतो काय मुलांना, त्या जबरदस्तीने करतो. कारण काय, ते औषध आहे त्याच्यात त्याला काही कळत नाही आहे. ते छोट्या बाळाला काही कळत नाही, पण कळत नाही म्हणून सोडून देतो काय आपण. हे मुलं काय स्वतः शाळेत जायला तयार असतात काय, 100पैकी 1 जाईल, बाकी 99 जाणारच नाही शाळेमध्ये कधी नाही. पण आईवडील जबरदस्तीने करतात. कारण काय आहे, ते त्याच्या हिताचं आहे. म्हणून इथे हा भावाचा विषय आहे. आणि भाव निर्माण होणं फार कठीण गोष्ट आहे की नाही, फार कठीण गोष्ट आहे की नाही. पण ज्यांच्यामध्ये भाव असतो ना त्यांचं ते यशस्वी होतात. हनुमान की नाही, हा भाव होता त्याच्यामध्ये की नाही. ज्ञानी नाम अग्रगण्य म्हटलं आहे त्याला, पण त्याचा भाव होता. त्याचं भावमय जीवन होतं हनुमंताचं. आपण तुम्ही रामायण बघा की नाही, भावमय जीवन आहे. विदुराचं जीवन भावमय आहे की नाही. त्याचा भाव होता विदुरामध्ये की नाही, अर्जुनामध्ये होता, भीमामध्ये होता, युधिष्ठिर पांडवांमध्ये भाव होता. भगवंताविषयी आम्ही अनाथ आहोत कुंतीमध्ये होता, द्रौपदीमध्ये होता. हे सगळं महाभारतात फार सुंदर आहे. त्याचे वर्णन फार छान आहे की नाही, की कृष्णावर याचं काय प्रेम होतं ते जे म्हटलं आहे ना, हे प्रेम भाव जे म्हटलं आहे ना ते तुम्हाला त्याच्यातून कळेल, या उदाहरणातून कळेल. नाही तर आपल्याला कल्पना करावी लागते. कल्पना करणे काय वाईट नाही आहे.
तेही चांगलं आहे, पण कल्पनेला जर आपण उदाहरणाची जोड दिली तर ती गोष्ट आणखी आपल्याला समजायला सोपी पडते की नाही. ते भाव आहे तो की नाही. बघा इथे बघा ना 11व्या अध्यायामध्ये तुम्हाला किती अर्जुनाचा भाव दिसतो आहे की नाही. तर किती प्रणाम करू समजत नाही. मी तुला डावीकडून करतो, उभीन करतो, वरतून करतो, पुन्हा नमस्कार करतो, पुन्हा नमस्कार करतो, आणखी नमस्कार किती म्हणायचं तुम्ही काय आहे की नाही. हा भाव आहे अर्जुनाच्यामध्ये, भाव निर्माण झाला होता त्याच्यामध्ये. सतत तो त्याचं म्हणजे त्याचं मन पूर्णपणे भावाने पूर्ण भरून गेलं होतं त्याला. दुसरा कोणता भावच नाही आहे की नाही. भगवंताचा महिमा सोडून, भगवंताचं ते प्रेम सोडून दुसरं काहीच नाही त्याच्या मनामध्ये की नाही. कुंतीचं बघा, कुंती तर काय सुंदर आहे कुंतीचं चरित्र आहे की नाही. ती कुठं तिचं भाव तिचं आहे. ती कुंती म्हणते शाश्वत वगैरे आहे ते तिची प्रार्थना आहे कुंतीची. ती म्हणते कृष्णा तुला सगळेजण काही मागतात आहे की नाही, मी पण तुला मागते, मला काही दुःख कष्ट दे म्हणते. ती काय भाव आहे म्हणते की नाही. कारण मला कळलं आहे जेव्हा मला जीवनामध्ये दुःख कष्ट आली तेव्हा मी तुझी मला आठवण आली की नाही. म्हणजे सततम तिचं स्मरण आहे कुंतीला. कारण तिला काय पती नाही आहे, मुलं अशी भोळसट, आणि तिचे ते तो सासरा म्हणजे धृतराष्ट्र तो तसा, तिची चुलत म्हणजे ती दुसरी मुलं तशी, सावत्र मुलं तशी, आणि ही अशी आहे की नाही. कोणीच नाही आहे की नाही काळजी घ्यायला, अनाथ आहे. ते आपल्याला कोणतीची आपल्याला तिची मनस्थिती, तिची परिस्थितीची कल्पनाच नाही आहे आपल्याला. विदुर तसे पाठीशी होते तिच्या, बाकी कोणीच नव्हतं आहे की नाही. विदुरालाही त्याच्या मर्यादा होत्या आहे की नाही, बाकी कोणीच नव्हतं आहे की नाही. म्हणून जेव्हा ते म्हणजे पहिल्यांदा तर पांडवांचा संबंध इथे आला, द्रौपदी विवाहाच्या वेळी आला की नाही. पण त्याच्या आधी हे आहेत उल्लेख आहे की कुंतीचा निरोप आला आहे की कुंती म्हणते कृष्णा तू आम्हाला विसरलास काय. तेव्हा कुंती खूप अडचणीत असते की नाही. सुंदर सुंदर उल्लेख आहेत महाभारतामध्ये. भागवतामध्ये थोडेसे आहेत पण महाभारतात खूप छान उल्लेख आहेत की नाही. तिचे तिने निरोप पाठवते तू आम्हाला विसरलास काय. मग कृष्ण स्वतः तिथे जातो हस्तिनापुरात की नाही. कारण तोपर्यंत काही त्यांचा नसतो, कारण त्या काळात तो काळ आहे, अंतर बरेच होते. तसं हस्तिनापूरपासून हे मथुरा काही जास्त दूर नव्हती की नाही. पण तसे उल्लेख आहेत की नाही. मग ते पण इकडे येतात, द्वारकेमध्ये येतात की नाही. आणि ते फार सुंदर त्याच्यात ते किती सगळ्यांना आनंद होतो वगैरे, फार छान होते. हा सगळा भाव आहे की नाही. जो भाव गोपींमध्ये होता, जो भाव गोपांमध्ये होता, ज्याच्या म्हणजे गोपमित्रांमध्ये होता आहे की नाही. ते सगळे त्यांना ते कृष्ण म्हणजे काही देव म्हणून नव्हते, त्याचं नुसतंच प्रेम होतं की नाही. यथा व्रज गोपिकानाम भक्तिसूत्रामध्ये आहे की नाही. म्हणजे व्रजातल्या गोपींना जो भाव होता तशा प्रकारे की नाही. म्हणून इथे जे दिलेलं आहे की भगवान भावाचा विषय भावगम्य, गम्य म्हणजे जाणणं की नाही. म्हणजे तुम्हाला भगवंताचं अस्तित्व या अर्थाने, तुम्हाला भगवंताचं अस्तित्व संतांना का झालं. संत आपल्यापेक्षा वेगळे कसे की नाही. ते काय फक्त काही इमोशन नव्हते. ते स्वामी विवेकानंद इमोशनल फुल्स म्हणतात आहे की नाही. तो मूर्खपणा असतो, तो मूर्खपणा नाही आहे, भाव नाही येतो तिथे. विवेक आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, मग तो भाव आहे. सगळे संत घ्या. आपण महाराष्ट्राचे गोष्ट सूरदास आहेत, तुळशीदास आहेत, मीराबाई आहे, रविदास आहे, खूपसे संत आहेत भारतामध्ये. महाराष्ट्रात खूप संतांचे संत आहे. ह्या सगळ्यांमध्ये विवेक आहे बघा, वैराग्य आहे, ज्ञान आहे, आणि नंतर भाव आहे. तिथे काही धोका नाही आहे. विवेक वैराग्य ज्ञान नाही आहे आणि नुसताच भाव आहे, मग काळजीचं कारण आहे. तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो की नाही. मग तिथे इमोशनल फूल्स होऊ शकतात. माणसं वेडे म्हणतात, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. कारण काय, आणि मग त्यांचं जीवन का वाया जातं. कोणती गोष्ट धरून बसले त्याचा मर्म न समजता, त्याचा मर्मार्थ न घेता फक्त शब्दार्थ घेतला, भावार्थ न घेता शब्दार्थ घेतला, आणि तेच गेलं आणि कोणाला विचारलं पण नाही याचा अर्थ काय आहे. आपल्याच मनाने सगळं केलं आणि विचारायची काय करायचं, मला सगळं समजतं आणि आपलं सगळं समजतं. कसं समजतं सगळ्यांना. आपण सल्ले घेतो की नाही. कायद्याचा काही आपल्याला प्रॉब्लेम आला तर आपण मी काही कायद्याची पुस्तक वाचत नाही आहे,
मलाही सगळं कायदा येतो, पण मी काय करेल, जो कायदा प्रॅक्टिस करतो त्याच्याकडे जाईल. ते प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिशनर आहे तो डॉक्टर. मलाही थोडंफार औषधाची माहिती आहे, मलाही काही थोडंफार माहिती आहे, मी पण वाचन केलं, पण मला किती माहिती आहे, कारण मी प्रॅक्टिस करत नाही ना. मी वकिलीची कायद्याची प्रॅक्टिस करत नाही आहे, मी डॉक्टरची प्रॅक्टिस करत नाही. मी काय करेल, शहाणा असेल तर सर डॉक्टरकडे जाईल आहे, कारण काय त्याला ज्ञान आहे, तो प्रॅक्टिस करतो आहे. लक्षात घ्या, त्याचं ज्ञान हे प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. तसं जो दिवस रात्र जो ह्याचं प्रॅक्टिस करतो आहे की त्याला आपण संत म्हणतो आहे. देवाचं चिंतन करतो आहे, जगाचं चिंतन करतो आहे, म्हणजे जगाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यात आत शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. सामान्य माणूस कुठे करतो आहे की नाही, तो 5 मिनिटसुद्धा शब्द बसू शकत नाही, चिंतन करू शकत नाही, कारण त्याचं चित्त दुसरीकडेच असतं. याला तर अनन्यास चिंतयंतो माम, याचा अनन्यास चिंतयंतो म्हणजे दिवसभर तो भजन कीर्तन करतो आणि जप करतो, ध्यान करतो, तो वेगळा प्रश्न आहे, करत असेल नसेल आहे की नाही. पण इथे आहे की त्याला प्रॅक्टिशनर आहे तो नाही. मग काही प्रॉब्लेम त्याच्याकडे जा, त्याला समजतं, कारण दिवसरात्र तेच करत असतो. मग तो बाकीच्या गोष्टी करत नाही का, करतो आहे, पण त्या डोक्यात ते आहे, विवेक वैराग्य आहे, ज्ञान आहे की नाही. इतर गोष्टी तोही खातो पितो झोपतो सगळंच करतो, तुमच्यासारखंच करतो. वकीलही तेच करतो, डॉक्टरही करतो, पॉलिटिशियन तेच करतो, पण त्यांच्या क्षेत्रातील ते तज्ज्ञ असतात. ते तज्ज्ञ, ती तज्ज्ञता आहे, ती स्किल आहे, ते नाही स्किल आहे, ज्ञान आहे, ते प्रॅक्टिस आहे. मुष्क म्हणजे प्रॅक्टिस आहे ती की नाही. तुम्ही वकील झाले आणि तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर वकिलीला काही अर्थ नाही आहे. तुम्ही डॉक्टर झाले आणि डॉक्टर किती प्रॅक्टिस करत नाही तर त्याला काही अर्थ नाही आहे. ती प्रॅक्टिस केल्यानंतरच ती गोष्ट, आणि प्रॅक्टिस नाही 1-2 दिवस नाही, सतत ते प्रॅक्टिस केल्यानंतर ते ज्ञान अद्ययावत होत असतं, कारण ज्ञान सतत विकसित असतं, बदलत असतं की नाही. 10 वर्षाची गोष्ट आज कुठे आहे, आज कितीतरी त्याचं बदललं आहे, कितीतरी पुढे गेलं आहे, सगळंच ज्ञान विज्ञान किती पुढे गेलेलं आहे. मग तुम्हाला अद्ययावत व्हावं लागेल. जग बदलतं, माणसाची मनं बदलतात, समाज बदलतो, सगळंच बदलतं आहे. मग त्याला तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही बदलत गेलं पाहिजे की नाही, कारण माणसं विचार करण्याची पद्धत त्यांची बदलत असते. मग ते कसे बदलत ते तुम्हाला माहीत पाहिजे. याचं सगळ्याचं चिंतन कोण करा, ज्याच्यात असतात ते. म्हणून आपण गीतेकडे वळतो याचं, कारण ते प्रॅक्टिस आहे बघा, आहे की नाही. आपण अर्जुनाचं काही हे घेत नाही आहे, मत घेत नाही आहे. गीतेमध्ये अर्जुन पण आहे की नाही, भरपूर आहे तिथे अर्जुन इथे की नाही. अर्जुनाचं मत घेत नाही आपण, भगवंताचं मत घेतो. अर्जुन वाच आहे, श्री भगवान वाच आहे, तिथं श्री अर्जुन वाच नाही आहे की नाही, आणि श्रीकृष्ण वाच पण नाही आहे की नाही. ते भगवान वाच आहे, श्री भगवान वाच आहे की नाही. भगवान वाच, भगवान म्हणतात, श्री भगवान म्हणतात ना, ते प्रॅक्टिशनर आहे, म्हणजे भक्ताचा सतत विचार करतात की नाही. भक्तांना कशा प्रकारे मदत करता येईल ही तुम्हाला नुसतंच कल्पना आहे की नाही. असू द्या, काही कल्पना स्वामीजी म्हणतात की कल्पना चांगल्या असतात ना वाईट असतं की नाही. तुम्ही कोणत्या कल्पना करता, फिलॉसॉफी चांगली असते आणि वाईट असते, फिलॉसॉफी असतेच, इट्स अ बॅड ऑर गुड आहे की नाही. असं कोणता माणूस आहे, कसं लहान मुलासुद्धा फिलॉसॉफी असते. अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याला फिलॉसॉफी नसते. फिलॉसॉफी आपल्या प्रत्येकजण आपापल्या तत्वावर जगतो आहे. फक्त त्यात काही दम आहे काय, त्यात काही अर्थ आहे काय, की निरर्थक आहे, त्यात काही चांगलं आहे की वाईट आहे, याच्यातच फरक पडतो. फिलॉसॉफी असतेच, तसंच ते पण आहे की नाही. असतं ते प्रत्येकाचं लॉजिक वेगळं असतं, पण ते लॉजिक कशाच्या आधारावर आहे की नाही. प्रत्येकालाच काही ना काहीतरी कळतं, पण तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात काय की नाही. आजकाल कशालाही आपण GPS लावतो ना की नाही. कोणीतरी बाई सांगते इकडे डावीकडे वळा, वळीकडे 100 मसाला पण उजवीकडे, आपण ते ऐकतो, कारण काय ऐकायला काय बिघडलं आहे. ती बाई सांगते तुम्ही इकडे जा तिकडे जा, तुम्ही मग आता तुम्ही आले पोचले म्हणतात ती. अरे खरोखरच पोचले की मी, ती खरी बोलते ती बाई आहे की नाही. त्यात कशाला संशय आला पाहिजे, कारण ती सॅटेलाईटमध्ये ती बघते, ती सांगते, म्हणजे डोळे दाखवून विश्वासाल का. कधी कधी गडबड होते, तो भाग आपण म्हणत नाही आहे, तो यांत्रिक भाग आहे, परंतु बहुतांशी ती जे सांगते ती चुकीत सांगत नाही. कारण काय, ती प्रॅक्टिस आहे की नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आहे की नाही. त्याच्यात परफेक्शन असतं, चुका होण्याची शक्यता कमी असते. म्हणून आपण संतांच्या वचनाचा आधार घेतो, अवतारांच्या वचनाचा आधार घेतो. त्यांचं म्हणजे काही कोणाचंही घेत नाही आहे. श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः.
याचं कारण काय? ते खरे खरे भूरिदा जना, ते खरे खरे तुमचं हित करणारे असतात. नाही नुसतं श्रवणमंगलम कल्मशापम आणि हे नाही आहे, अमृतम नाही आहे, तर ते श्रीमदाततम, श्रीमद आततम, सुंदर शब्द आहे आततम, की नाही, परिपूर्ण आहेत. आणि भूरिदा जना, की नाही, नक्की खात्रीपूर्वक तुमचं भलं होणार, एवढी ते खात्री देऊ शकतात तुम्हाला, की नाही. म्हणून तिथे गीतेमध्ये किंवा शास्त्रामध्ये किंवा प्रतिज्ञा आहे, जात काही काळजी पण होऊन जाईल तुझं, आणि होतच ते, की नाही. गीतेमध्ये किती वचने आहेत, ते किती आपण मध्ये मध्ये आपण म्हणतो की नाही, ती वचनं आहेत, प्रतिज्ञा आहेत, त्याची गरज काय आहे? देवाला कशाला प्रतिज्ञा करायला पाहिजे? ते तुमच्यासाठी आहे, देवासाठी नाही आहे. कारण त्याला आपण संशय असतो, आपल्याला ते खात्रीच होत नाही, आपला तो विश्वासच होत नाही, आणि आपण देवाला स्वतःला समर्पित करतच नाही आहे, शरणागत होतच नाही आहे. महाशुच्या म्हणून तू माझ्या शरणी आहे, महाशुच्या काळजी करा, शेवटला शब्द आहे गीतेमध्ये. सगळं सोडून दे, आधार सोडून दे, म्हणजे आधार, धर्माचा आधार घेऊ नको. धर्माचा आधार घेऊन कशाचा आधार घेणार? म्हणजे कर्मफलाचा आधार घेऊ नको या अर्थाने, की नाही. आपण सतत कर्मफलाचा आधार घेत असतो, की नाही, ते आपल्या पाठीशी असतं. हे गेलं की आपल्याला मदत, आपण म्हणतो ना, आपण पैसे जमा करतो आणि बँकेत टाकतो, त्याचे डिपॉझिट करतो किंवा शेअर करतो, कारण त्याचा आपला आधार असतो, की नाही. आपल्याला सतत असते की आपले पैसे आपल्या पाठीशी आहेत, म्हणतात त्यात कर्मफळाचा आधार. धर्मान परित्यज्य, त्यज्य नाही परित्यज्य, तुम्ही पूर्णपणे निरावलंब, काही तुम्ही कोणाचाच आधार घेऊ नका, कशाचा आधार घेऊ नका. माझा आधार घ्या तर कशा आधार पाहिजे? कसं शक्य आहे ते सामान्य माणसाला? पण तसं आहेच ते. माम एकम शरणम, नुसतं हे जणू असंही कर, हे करू नको हे कर, एकम माम शरणम व्रज, फक्त मला शरण आहे, कशाचा आधार घेऊ. तू पडणार नाही खाली, आहे की नाही, मी तुला झेलून घेईल, की नाही, मी तुझ्याचे अवतार घेईल. प्रल्हादासाठी, फक्त प्रल्हादासाठी भगवान आले तिथे, फक्त त्याच्यासाठी. तो हिरण्यकश्यपूचा वध ह्या म्हणजे बाकीचं आहे, ते इतर काम आहे, ते मुख्य काम आहे. प्रल्हादाच्या भक्तीवर प्रसन्न, त्याचं वचन जे आहे ते खरं ठरण्यासाठी भक्त भगवान प्रकट झाले, आहे की नाही. आनुषंगिक हिरण्यकश्यपूचा वध झाला, इतकं ते हा आहे भूरिदा जना. पण हे जे श्रद्धा निर्माण करण्याचं, संशयाचं हनन करण्याचं जे काम आहे, हे जे करतो, आणि ज्ञान देण्याचं, भगवंताचं अस्तित्व आहे, त्याचं प्रेम सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे, हे जाणण्यासाठी जे करतात, ते खरोखर जगात खरेखर उपकार करणारे आहेत. इतर लोक उपकार करतात, पण ते फारच काय क्षुल्लक आहे, ते काही फार महत्त्वाचं नाही आहे. त्यालाही महत्त्व आहे, पण ते वेगळं क्षेत्र आहे, तिथे महत्त्व आहे, इथे काही त्याला महत्त्व नाही. इतकी महान गोष्ट आहे, हिमालयापुढे छोटे छोटे टिकाळ कोण विचारते? नाही, ते महान आहे, की नाही. भूवी गृणंती भूरिदा जना, की नाही. म्हणून इथे जे हा भावाचं वर्णन आहे, श्रीरामकृष्ण एखाद्या बालकाप्रमाणे आहे, म्हणजे जसं बालक आचरण करतो तसं बाहेरून दिसतं आहे, पण तो भाव मात्र 100% काय ईश्वर. तिथे काय जिलबी नाही आहे, तो बालक नाही आहे, भक्त नाही, काही नाही आहे. कारण काय, लपवीत जसं बालक करेल तसंच आचरण आहे. पण पुढे श्रीरामकृष्ण समाधीमग्न होऊन गेले, समाधीमध्ये मग्न होऊन गेले. म्हणजे तिथे कुठेही मनामुळे जी आसक्ती असते, आपली आसक्ती मनामुळे असते, की नाही. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, की नाही. आसक्तीला कापायचं तर अनासक्तीला असंग म्हटलं आहे. असंग शस्त्र, आसक्तीला तुम्हाला छाटून टाकायचं असेल चित्वा, मग तुम्हाला काय पाहिजे? असंग शस्त्र पाहिजे. त्याला तिथे विवेक, म्हणजे ते भक्ती पाहिजे, देवाचं प्रेम पाहिजे. म्हणून सगळ्या भक्तीचं सगळं काही आलं होतं. भगवान हा भावगम्य आहे, आणि भगवानची भक्ती असेल तर मग काय तुम्हाला बाकी काय करायचे नाही, तर तो सगळं करत असतो, आहे की नाही. जसं लहान मुलाचं झोपायचं कसं, खायचं काय सगळी काळजी तो त्याची आई घेतात किंवा मोठे लोक घेत असतात, आहे की नाही. तो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, घेत नाही, घेऊ शकत नाही. तर हे भावगम्य म्हणजे ही भाव आहे. भाव ही फार मोठी गोष्ट आहे, समजायला फार कठीण आहे. पण हे तुम्हाला ह्या सगळ्या उदाहरणांनी रामायण, महाभारत, पुराण हे फार चांगले आहे. त्याच्यामुळे याने आपल्याला त्याचं कल्पना होऊ शकते. म्हणून याचं वाचन करायचं असतं, आहे की नाही. अध्ययन, पठन, श्रवण, आहे की नाही. भुवी गृणंतीये
की नाही. कथामृत हे कानाने ऐकायचं असतं की नाही. अमृत बोलायचं असतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो संकीर्तन म्हणतो. ऐकायचं असतं म्हणजे अमृत. वेद हे ऐकायचे असतात की नाही, कानाने ऐकायचे असतात, कारण ते अमृतासारखे आहेत की नाही. ते आज जाऊन जे काही आहे तुमच्या जीवनामध्ये, ज्या काही गोष्टी आहेत ज्या सेकंड ग्रेडच्या, थर्ड ग्रेडच्या, फोर्थ ग्रेडच्या आहेत, किंवा तुमच्या काही शेवटी तुमच्या काही कामाच्या नाही आहे, त्या सगळ्यांना काय करते, ते नाश करते आहे की नाही. आणि तुम्हाला परफेक्ट बनवते की नाही. असे परफेक्ट झालेले शेकडो उदाहरणं आहेत, त्यांना डोळ्यासमोर ठेवा की नाही. आणि इतर जे असेच आहेत ते काही खरे खरे उदाहरणं नाही आहेत. खरी खरी उदाहरणं आहेत, अवतार पुरुष आहे, संत आहे, ती खरी उदाहरणं आहेत. म्हणून आपल्याला याचाच नेहमी जाणीव करून दिली जाते, कारण जाणीव निर्माण होणं फार कठीण गोष्ट आहे. पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.